1 जुलैपासून अत्यंत पॉवरफुल आणि दुर्मिळ गुरुपुष्य राजयोग या 5 राशींची होणार भरभराट, शिवविष्णूंची डबल कृपा। ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मासनंतर आता श्रावण महिनाही लवकरच सुरू होतोय। या काळात दुर्मिळ गुरुपुष्य योग तयार होतोय, ज्यामुळे 5 राशींची भरभराट होईल। सध्या अधिक मास सुरू आहे आणि तो 15 जून रोजी संपतोय। त्यानंतर आता उत्सुकता आहे, ती म्हणजे श्रावण महिन्याची। कारण महिना देखील लवकरच सुरू होत आहे। हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो। हा महिना भगवान शिवाला समर्पित असून या काळात शिवपूजा, उपवास, जपतप आणि धार्मिक अनुष्ठानांना विशेष महत्त्व असते। ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी श्रावण 2026 खूप विशेष असणार आहे, कारण गुरु ग्रह पुष्य नक्षत्रात विराजमान होऊन एक दुर्मिळ योग तयार करत आहे। ज्योतिषींच्या मते हा योग 5 राशींना धन, प्रगती आणि शुभ वार्ता देऊ शकतो। वैदिक पंचांगानुसार यंदा श्रावण महिना हा 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत असेल। ज्योतिषींच्या मते या महिन्यात एक दुर्मिळ गुरुपुष्य योग तयार होत आहे। सध्या गुरुने कर्क राशीत प्रवेश केला असून तो आता 18 जून 2026 रोजी गुरुपुष्य नक्षत्रात प्रवेश करेल आणि 19 ऑगस्ट पर्यंत तेथेच राहील। गुरुचा अत्यंत शुभ पुष्य नक्षत्रातील मुक्काम अत्यंत शुभ फळे देईल। भगवान शिवाच्या आशीर्वादाने या महिन्यात होणारी ही दुर्मिळ गुरुयुती 5 राशींचे भाग्य उजळवेल। जेव्हा श्रावणाची पवित्र ऊर्जा, गुरुची कृपा आणि पुष्य नक्षत्राचा प्रभाव एकत्र येतो, तेव्हा तो धर्म, कर्म आणि भाग्याचा संगम मानला जातो। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे। शिव आणि गुरु दोघेही आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे, त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 मध्ये नामजप, तपस्या, ध्यान, रुद्राभिषेक, दान आणि सेवा फलदायी ठरू शकतात। ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार जे लोक बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेत आणि आपल्या कष्टाचे फळ मिळवू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ विशेष असू शकतो। 18 जून 2026 पासून पुष्य नक्षत्रावरील गुरुचा प्रभाव अधिक दृढ होऊ लागेल। 1 जुलै ते 18 ऑगस्ट 2026 या काळात याचा प्रभाव सर्वाधिक सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे। हा काळ करिअर, संपत्ती, विवाह, संतती, शिक्षण, मालमत्ता आणि आध्यात्मिक प्रगतीशी संबंधित बाबींमध्ये विशेष परिणाम देणारा मानला जाईल। या 5 राशींना सर्वाधिक लाभ कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी बघूयात त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। मेष राशी। ज्योतिषशास्त्रानुसार यंदा श्रावण महिना मेष राशीच्या लोकांना धन, वाहन आणि कौटुंबिक सुखात वाढ दिसून येऊ शकते। बृहस्पती 4थ्या भावात स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्यामध्ये धार्मिक प्रवृत्तीचा विकास होईल। या कारणाने तुम्ही आपल्या जवळच्या आणि मित्रांसोबत काही धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करू शकतात, जिथे तुम्हाला कुणी संत पुरुषाचा आशीर्वाद मिळू शकेल। यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मानसिक शांतता प्रदान होईल। वाहन चालवणाऱ्या जातकांना या सप्ताहात वाहन चालवण्याच्या वेळी अधिक सावध राहण्याची आवश्यकता असेल, कारण शक्यता आहे की तुम्ही फोनवर बोलत अधिक जोरात अशा ट्रॅफिक नियमांना तोडाल, यामुळे तुम्हाला अधिक फाईन भरावा लागेल। यामुळे धनहानीसोबतच तुमचा वेळही वाया जाईल। या आठवड्यात बरेच जातक भांडी धुणे आणि कपडे धुण्यासारख्या घरातील कामात वेळ घालवतील, जे खरोखरच तुम्हाला बोर करू शकते। म्हणून आपला वेळ चांगला वापरण्याची योजना आपल्यासाठी एकमेव पर्याय असेल। अन्यथा आपण घरगुती कार्यांमुळे त्वरित कंटाळले जाऊ शकता, ज्यामुळे आपल्या स्वभावातही असभ्यता दिसेल। ज्या आधीच्या अपूर्ण असलेल्या कामाला घेऊन तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आधीपासून रागावत होते, त्यांना तुम्ही या सप्ताहातही पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात।
यामुळे तुमच्या मानसिक तणावात वृद्धी तर होईलच, सोबतच शंका आहे की हे कार्य तुमच्याकडून घेऊन दुसऱ्या सहकर्मीला दिले जाऊ शकतात. हा सप्ताह त्या विद्यार्थ्यांसाठी कमी जोशीला असेल जे नेहमी आपल्या ऊर्जावान स्वभावाला जाणले जातात. या कारणाने तुमचे मन अभ्यासातही लागणार नाही. जून मासिक राशी भविष्य 2026 च्या अनुसार या वर्षी तुम्हाला मिळते जुळते परिणाम मिळणार आहे. या महिन्यात राहू 11व्या आणि केतू 5व्या भावात विराजमान राहतील. जून मासिक राशी भविष्य 2025 सांगते की केतूच्या 5व्या भावात राहण्याने मेष राशीतील जातकांमध्ये आध्यात्मिक प्रवृत्ती अधिक पाहिली जाऊ शकते. केतूच्या 5व्या भावात असण्याने तुम्हाला अधिक राग येऊ शकतो आणि तुम्हाला सहज भटकवले जाऊ शकते. तसेच राहूच्या 11व्या भावात असण्याने तुमच्या असीमित इच्छा होऊ शकतात. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रहानेही तुम्हाला या महिन्यात मिळते जुळते परिणाम मिळण्याचे संकेत आहे. मंगळ 11 मे 2026 ते 21 जून 2026 पर्यंत तुमच्या पहिल्या भावात राहील. नंतर 21 जून 2026 ते 2 ऑगस्ट 2026 पर्यंत मंगळ तुमच्या दुसऱ्या भावात गोचर करेल. शिक्षणाचा कारक ग्रह बुध 3ऱ्या आणि 6व्या भावाचा स्वामी आहे आणि ते जूनच्या महिन्यात तुमच्या 3ऱ्या आणि 4थ्या भावात राहील. एकूण हा महिना चांगला राहणार आहे. उपाय: तुम्ही नियमित 108 वेळा मंदाय न मंत्राचा जप करा. मिथुन राशी. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा श्रावण महिना मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक बळकटी आणि उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे दिसू शकतात. सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन होईल आणि ही ती वेळ असेल जेव्हा तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा मजबूत राहील आणि तुम्ही विभिन्न प्रकारच्या आपल्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळवू शकतात. या सप्ताहात शनी 10व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे सातत्य आणि मेहनतीवर लोक कौतुक करतील आणि यामुळे तुम्हाला काही वित्तीय लाभ मिळण्याची शक्यता दिसेल. तथापि या वेळी शक्यता अधिक आहे की तुमचा जीवनसाथी तुम्हाला आर्थिक मदत देऊन काही समस्येतून निघण्यात तुमची मदत करेल. राहू 9व्या भावात असण्याच्या कारणाने ऑफिस किंवा कार्यस्थळी कामकाजात व्यस्तता आणण्याने तुमच्या जीवनसाथी सोबत तुमचे नाते तणावपूर्ण होऊ शकते. या काळात शक्यता आहे की तुम्ही आपल्या कुटुंबाला दिलेले वचन निभावण्यात पूर्णतः अपयशी राहाल. यामुळे तुम्हाला त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागेल. या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात तर तुम्हाला या वेळी कठीण मेहनत करावी लागेल, कारण तुम्हाला या वेळी आपल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळण्याचे योग दिसत आहेत. तथापि उच्च शिक्षण प्राप्त करण्याच्या मार्गात काही लहान मोठ्या बाधा उत्पन्न तर नक्कीच होतील, परंतु तुमची मेहनत ही नक्कीच रंग आणेल आणि तुम्ही त्यांच्यावर सर्व समस्यांचे समाधान शोधण्यात यशस्वी राहाल. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. शेजाऱ्याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे.
यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. टीव्ही, मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज थोडी मोकळीक हवी असेल. भाग्यांक 7. भाग्यरंग बदामी आणि पांढरा. उपाय: लव लाईफला चांगले बनवण्यासाठी श्रीकृष्णच्या जवळ कापूर लावा. कर्क राशी. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क ही गुरूची राशी आहे. त्यामुळे यंदा श्रावण महिना या राशीला सर्वाधिक लाभ होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांना जीवनात नवीन दिशा आणि मोठ्या संधी मिळू शकतात. सप्ताहात बृहस्पती पहिल्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहण्याने तुमच्या आत्मबलमध्ये वाढ होईल. तुमच्या उत्तम आरोग्याच्या कारणाने तुम्ही आपल्यासोबत आपल्या घरच्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्याल. अशात तुम्ही नियमित रूपात उत्तम खानपान ठेवा, तसेच अधिक थंड वस्तू खाणे टाळण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुम्हाला कमिशन, लाभांश किंवा रॉयल्टीच्या कार्यासाठी काही मोठा फायदा होईल. सोबतच तुमच्यापैकी काही लोक अशा काही योजनेमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील ज्यामध्ये नफ्याची शक्यता दिसत आहे आणि विशेष ही आहे. घरात उल्हासाचे वातावरण या सप्ताहात तुमच्या तणावाला कमी करेल. अशात गरजेचे असेल की तुम्हीही यात पूर्ण सहभाग घ्या आणि फक्त मूक दर्शक बनू नका. सोबतच या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजण्यात मदत मिळेल की आपल्या कुटुंबाच्या भलाईसाठी तुम्हाला लागोपाठ मेहनत करावी लागेल. यासाठी तुमच्या प्रत्येक कामामागे प्रेम आणि दूरदृष्टीची भावना असली पाहिजे. 8व्या भावात राहूच्या स्थितीच्या कारणाने या आठवड्यात आपल्याला आढळेल की बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर काही सहकारी आपल्या कामाच्या शैलीवर नाराज आहे. परंतु कारण ते आपल्याला ही गोष्ट सांगणार नाही, यामुळे आपण त्यात सुधारणा करण्याचा विचार देखील करणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या अपेक्षेनुसार निकाल येत नाहीत असे आपल्याला वाटत असल्यास आपल्या योजनांचे पुन्हा विश्लेषण करा. आपल्या गरजेनुसार योग्य सुधारणा आणणे आपल्यासाठी चांगले असेल. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात विदेशात जाऊन अभ्यास करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. तथापि तुमच्या या इच्छेच्या बाबतीत आपल्या घरच्यांसोबत बोलण्याच्या आधी तुम्हाला या बाबतीत सर्वात आधी स्वतःला प्रत्येक रूपात सुनिश्चित करण्याची आवश्यकता असेल. यासाठी याकडे प्रयत्न करून या बाबतीत माहिती मिळवा, सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. अन्यथा भीतीच्या काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाऱ्या आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निदरी बळी होऊ शकता. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुमच्या जोडीदाराचे मागचे 5 सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान करण्याची काळजी घ्या. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे. भाग्यांक 2. भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा. उपाय: लाभदायक व्यावसायिक आयुष्याचा आनंद घेण्यासाठी गाईला हिरव्या पानांच्या भाज्या खाऊ घाला. तूळ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा श्रावण महिना तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राहू 5व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात जास्त मद्यपान करणे आणि वेगवान वाहन चालविणे आपल्याला महागात पडू शकते. बृहस्पतीच्या 10व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने अशी शक्यता आहे की या निष्काळजीपणामुळे बऱ्याच जातकांना धनहानी होऊ शकते आणि आरोग्याशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. ज्या कमाईचा मोठा हिस्सा तुम्ही आपल्या आई-वडिलांच्या आरोग्यावर खर्च करत होते ते या सप्ताहात संचय करण्यात यशस्वी राहाल, कारण
तुमच्या आईवडिलांच्या आरोग्यात सुधार येईल. यामुळे तुम्हीही आपले धन वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल. म्हणून त्यांची सुरुवातीपासून योग्य काळजी घ्या. त्या आठवड्यात काही घरगुती आघाडीवर काही किरकोळ समस्या उद्भवतील. अशा परिस्थितीत कौटुंबिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपणास आवश्यक ताळमेळ बसवावे लागेल. यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगताना आपले शब्द अतिशय विचारपूर्वक निवडा. कामाच्या प्रती तुमचे सातत्य आणि मेहनत पाहून या सप्ताहात तुम्हाला उन्नती मिळू शकते, परंतु यामुळे तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे पण करावे लागेल. यामुळे दुसऱ्यांसमोर तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचू शकते. जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर यासाठी तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल. तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल. यामुळे तुम्ही जोही विषय वाचाल त्याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल. विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मध्ये थोडा आराम करा. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात. तथापि स्थिती लवकरच सुधारेल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात, परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचन दिली होती ती सगळी खरी होती. तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे. भाग्यांक 1. भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: सूर्योदयाच्या वेळी सूर्यस्नान 15 ते 20 मिनिट आपले सर्व आजार दूर ठेवेल. मीन राशी. मीन राशीच्या लोकांना प्रेम, संतती आणि सर्जनशील कार्यात यश मिळू शकते. शनी प्रथम भावात स्थित होण्याच्या कारणाने जास्त मसालेदार आणि बाहेरील तळलेले खाण्याची तुमची सवय या आठवड्यात तुम्हाला आजारी पाडेल. म्हणून आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगला आहार घ्या. यासोबतच आपल्याला या वेळी नियमित व्यायाम आणि योग करणे देखील आवश्यक आहे. या सप्ताहात तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल आणि शक्यता आहे की तुम्हाला अचानक काही असा नफाही मिळेल ज्याची तुम्हाला अपेक्षाही नव्हती. अशात या नफ्याचा एक छोटासा हिस्सा सामाजिक कार्यातही नक्की वापर करा. जर तुमच्या नातेवाईक किंवा कुठल्या जमीन किंवा प्रॉपर्टी संबंधित काही वाद चालू होता तर या सप्ताहात जमीन तुम्हाला भेटण्याची कौटुंबिक वातावरणात आनंदाची लहर असेल. अशात तुम्ही सहकुटुंब कुठल्या धार्मिक स्थळी जाऊन पूजापाठ करण्याचा प्लॅनही करू शकतात. या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. विद्यार्थ्यांना या सप्ताहात अशा प्रत्येक गोष्टींमध्ये स्वतःला सालिप्त करण्यापासून लांब ठेवावे लागेल. यामुळे त्यांच्या प्रतिमेसोबत त्यांच्या शैक्षणिक जीवनावरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो, कारण ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या धैर्यापासून भटकवू शकते. शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. आज तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात, परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादही होऊ शकतो. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल.
तुमची जोडीदार आज तुमच्या समवेत अधिक काळ घालवेल. भाग्यांक 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय: आपल्या घरात शीर्ष अंमली कचरा आणि लोहाचा कचरा संग्रह करू नका आणि आपल्या व्यावसायिक जीवनात सकारात्मकता आणा.